तर आज आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. खालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी त्या कुपीमध्ये अंबिकाला कैद करते आणि आता मार्जरीला बोलत असते की आता ही समुद्रात फेकून देऊ, म्हणजे ती अंबिकाची सुटका कधीच होणार नाही. तेव्हा मार्जरी बोलते की नाही. मार्जरी बोलते आणखी पुढचा टप्पा बाकी आहे. इथून अमावस्या संपेपर्यंत तिला जिथे तिचा मृत्यू झालाय त्याच मातीत गाडून ठेवावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते म्हणजे हिला पुन्हा त्या रामपुरींच्या तिथे घरात ठेवावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, घराच्या कुठल्याही परिसरात चालेल, कुणाच्या लक्षात येणार नाही अशी जागा शोध आणि ती कुपी तिथे गाडून टाक. हे सगळं सावधपणे कर. कुणाला कळलं तर आत्मा बाहेर येण्याची शक्यता. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, मी काळजी घेईल. तेव्हा मार्जरी बोलते की उचल ही कुपी आणि जा घेऊन. इकडे दुसऱ्या दिवशी मीरा घर आवरत असते. तेव्हा तिला अंबिका आल्याचा भास होतो आणि ती अंबिकाशी बोलत असते. बघते तर तिथे अंबिका नसते. तेव्हा मीरा रडायला लागते आणि बोलते की तू असण्याचा इतका भास होतोय ना, आता तू नाहीयेस तर मला सहन नाही होते. तेवढे तिथे वेदा आणि अथर्व येतो. अथर्व मीराला रडताना बघतो आणि बोलतो की मीरा तू रडतेस. तेव्हा मीरा बोलते की नाही. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा तू मगाशी पण रडत होतीस आणि आताही रडते, काही प्रॉब्लेम आहे? अथर्व बोलतो मीरा तुला तुझ्या बहिणीची आठवण येते का? तू काळजी नको करू. मी खूप ठिकाणी सांगून ठेवले, मुंबई, डहाणू, नाशिक सगळीकडे मी सांगून ठेवले. उद्यापासून आपण ठाण्यात पण शोध घेऊ. तेव्हा वेदा मीराकडे जाते, मीराची डोळे पुसते आणि तिला मिठी मारते. इकडे मंजिरी रात्री जागा शोधायला येते की ती कुपी कुठेतरी लपवायची असते तिला. तेव्हा मंजिरी तिथे ती बॉटल घेऊन येते आणि बोलते की अंबिका तुला तुझी जागा दाखवण्याची वेळ आली. तेव्हा मंजिरी ते खड्डा खोदत असते. तेवढ्यात ते माया येते. माया विचारते की मॅडम तुम्ही इथे काय करताय? तेव्हा मंजिरी पटकन बॉटल लपवते आणि सांगते की इथे माळीबुवांनी हे ठेवलं होतं, कोणाला लागलं असतं तर. आणि माया प्रश्नावर प्रश्न करते. तेव्हा मंजिरी तिच्यावर चिडते आणि मायाला बोलते की खूप प्रश्न पडायला लागलेत तुला, आणि मंजिरी तिथून निघून जाते. इकडे वेदा मीराला मिठी मारून म्हणते की बाबा, कोणी जर सॅड असलंस तर आपण काय करायचो? तेव्हा अथर्व बोलतो काय करायचो? तेव्हा वेदा बोलते की तू मला काय करायचं? कोणी जर अपसेट असेल तर त्याला मिठी मारायची, खूप बरं वाटतं. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा तू आईला घट्ट मिठी मार. तेव्हा वेदा बोलते मी तर मारली, आता तू मार ना. तेव्हा अथर्व गोंधळतो, मीराही गोंधळते. तेव्हा अथर्व बोलतो की मला ऑफिसला कॉल करायचा आहे, येतो मी. तेव्हा मीराही बोलते मला किचनमध्ये कामं आहेत, खूप कामं पडलीत, येते मी. तेव्हा ते दोघं जायला लागतात. तेव्हा वेदा पुन्हा त्या दोघांना हात धरून घेऊन येते आणि अथर्वला सांगते की बाबा मार ना आईला मिठी. तेव्हा मीरा बोलते की वेदा अगं मला किचनमध्ये खूप काम आहेत, जाऊ देत ना मला. तेव्हा अथर्व बोलतो की हो बाळा, मला पण फोनवर ऑफिसची कामं आहेत, मला पण जाऊ दे. तेव्हा वेदा बोलते की तुम्ही दोघं माझं ऐकणार नाहीत ना, तर मी जेवणारच नाही. तेव्हा अथर्व बोलतो काय? तेव्हा अथर्व आणि मीरा एकसाथ बोलतात की असं कसं करणार आहे? तेव्हा तेव्हा वेदा बोलते की बाबा मग मार ना आईला मिठी. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा बाळा असं कसं मारणार? तेव्हा वेदा बोलते की बरं लाजतायत का? ठीक आहे, मी बाहेर जाते, पण चिटिंग नाही करायची, मिठी मारा एकमेकांना. तेव्हा वेदा पळून जाते. तेव्हा अथर्व तिला पकडणार, पण वेदा पळून जाते. अथर्व आणि मीरा एकदम एकमेकांसमोर अनकम्फर्टेबल उभे असतात. तेव्हा मीरा बोलते की ऐका ना, मला किचनमध्ये खरंच खूप काम आहे, जाऊ का मी? तेव्हा अथर्व बोलतो की हो, मला पण एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. तर तेव्हा ते दोघं म्हणतात की जाऊयात आपण. तेव्हा ते दोघं जायला लागतात, पण वेदा बाहेरून त्यांना चोरून बघत असते. तेव्हा अथर्व आणि मीरा पुन्हा बॅकआउट होतात आणि बोलतात की वेदा अजून बघते. तेव्हा मीरा बोलते की मिठी नाही मारली तर जेवणार नाही अशी बोलते ही. तेव्हा अथर्व बोलतो की मग आता काय करायचं? आपण मिठी मारूयात. तेव्हा अथर्व बोलतो की ते मित्रमैत्रिणी मारतात ना का साईडवेज, तशी मारूयात. तेव्हा मीरा त्याला परमिशन देते. तेव्हा अथर्व गोंधळत तिला बोलतो की मिठी मारतोय. तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा अथर्व बोलतो की जवळ येतोय. तेव्हा मीरा बोलते की हो, आणि अथर्व तिला जवळ जातो, हात थोडासा साईडने टाकतो. तेव्हा मीराही त्याच्याकडे बघत असते. अथर्व तिच्याकडे बघत असतो. तेव्हा वेदाला खूप आनंद होतो. तेवढ्या तिथे अनन्या येते. अनन्या वेदाकडे बघते आणि ते दोघे हसतात. तेव्हा अनन्या मुद्दामच खोकलते. तेव्हा अनन्या बोलते की मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? तेव्हा अथर्व आणि मीरा थोडी दचकते आणि तेव्हा अथर्व बोलतो की ते वेदाने हट्ट केला होता म्हणून ते. तेव्हा अनन्या बोलते की काही नाही, नो इश्यूज,
कॅरी ऑन कॅरी ऑन. तेव्हा अनन्या ते कॅरी ऑन बोलून पळते. तेव्हा अथर्व तिच्या मागे पळतो. हे कॅरी ऑन काय? तेव्हा वेदा आणि अनन्या पळून जातात. अथर्व अनन्याच्या मागे पळायला जातो. तेव्हा अथर्व नंतर अनकम्फर्टेबल होऊन मीराकडे बघतो. मीराही पटकन तोंड फिरून घेते, पण मीराच्या चेहऱ्यावर स्माईल असते. इकडे मंजिरी पुन्हा ती कुपी गाडायला येते आणि आणि ती कुपी गाडते आणि बोलते की माझी लाडकी अंबिका, आता तुला कायमचा पाताळात मोक्ष मिळालाय असं समज. मीरा आणि अथर्व अनाथाश्रमात मीराच्या बहिणीला शोधायला निघतात. तेवढ्यात अथर्व खाली पायऱ्यांवरनं खाली उतरत असतो. तेव्हा अजित फोनवर बोलत असतो सोफ्यावर. अजित बघतो त्यांना आणि पटकन खाली बसतो. तेव्हा अथर्व मीराला बोलतो की मीरा तू पुढे हो, मी आलोच. तेव्हा अथर्व अजितकडे जातो आणि त्याला सांगतो की तू पण शाण्या, मी तुला असं शिक्षा दिली म्हणून तुला राग आला असेल, पण घरातले, मी तुला लहानपणापासून ओळखतो अजित, घरातले सगळेच तुझ्यावर प्रेम करतात, पण तू शाण्यासारखा वाग ना. तेव्हा अथर्व त्याची शिक्षा माफ करतो आणि बोलतो की बघ, परत तसा फ्रॉड केला तर मी सोडणार नाही, आता तू सोप्यावर बसू शकतोय. तेव्हा अथर्व तिथून निघून जातो. अजित पुन्हा सोप्यावर बसतो. इकडे मीरा दादासाहेबांना सांगत असते की आम्ही आश्रमात जातोय. आणि तेव्हा अथर्व बोलतो की हा, आणि आपल्याच आश्रमापासून सुरुवात करतो. तेव्हा दादासाहेब बोलतात की असं असतं तर आपल्याला कळलंच असतं ना. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा, आपण कधी त्या अँगलने विचार केलाच नाही ना. तेव्हा म्हणजे मनात बोलत असते की मला हेच अपेक्षित होतं अथर्व तुझ्याकडून, आपल्या आश्रमात गेल्यावर तिथेच तुझा पुढचा शोध संपणार आहे. तेव्हा मंजिरी बोलत असते की पुढची तपास करायची गरजच भासणार नाही. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा, मला जरा ऑफिसला यायला उशीर होईल. तेव्हा दादासाहेब बोलतात की डोंट वरी अथर्व, माझी सुनीची बहीण सापडणं जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. तेव्हा ते बोलत असतात तेवढे तिथे अनन्या येते. तेव्हा मीरा बोलते की अनन्याताई, वेदाकडे जरा लक्ष द्या. तेव्हा अनन्या बोलते की हो, तू काळजी करू नकोस वहिनी, आणि आजपासून वेदा माझ्याच खोलीत झोपत जाईल किंवा मी वेदाच्या खोलीत तिच्यासोबत झोपत जाईल. तेव्हा दादासाहेब बोलतात की असं का? तेव्हा अनन्या बोलते की काही नाही बाबा, असंच प्रायव्हसी. तेव्हा अथर्व बोलतो की तू वेदाकडे लक्ष दे, प्रायव्हसी म्हणे. तेवढे तिथे मंजिरी येते. तेव्हा मंजिरी दही घेऊन येते आणि त्या दोघांच्या हातावर दही ठेवते आणि बोलते चांगल्या कामासाठी चालले आहेत ना, तर तुमचं काम नक्की होईल. तेव्हा ते गेल्यावर दादासाहेब बोलतात की मंजिरी, सगळे कामं किती छान मार्गी लागणार आहेत आता. तेव्हा दादासाहेब पण गेल्यावर मंजिरी मनात बोलत असते की दादासाहेब, सगळे कामं व्यवस्थित मार्गी लागतील असा तुमचा भ्रम आहे. जशी अंबिका गेली ना, तशी मीराही जाईल. इकडे अंबिका बॉटलमध्ये प्रश्न विचारत असते की कोणी आहे का, सांगा ना मला, मुक्ती मिळाली की नाही, मी कुठे, काय, असे खूप सारे प्रश्न विचारत असते. इकडे मीरा आणि अथर्व नामपुरेंच्या अनाथाश्रमात येतात आणि फाईल शोधत असतात. इकडे मीरा आणि अथर्व फाईल शोधायला सुरुवात करतात. तेव्हा मीरा आणि अथर्व फाईल शोधत असताना मीराला राधा नावाचा फॉर्म भेटतो. तेव्हा ती बोलते की राधा नावाचा फॉर्म भेटला आहे, पण हा फोटो तर काहीच दिसत नाही. तेव्हा अथर्व बोलतो हो, पण डेट मॅच करते, म्हणजे तुझ्या गावात जे काही झालं त्याच्यानंतरचं ॲडमिशन दाखवतंय. तेव्हा मीरा बोलते हो, पण फोटोचं काय? तेव्हा ते काका बोलतात की फॉर्मच्या मागे तिच्या मोठेपणीचा फोटो आहे. तेव्हा अथर्व पेज उलटवतो आणि तिथे मायाचा फोटो असतो. मायाचा फोटो अथर्व आणि मीरा बघून खूप शॉक होतात आणि तिथे एपिसोड संपतो.